सांगली जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर हटाव ही मोहीम अतिशय तीव्र गतीनं या आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला समज देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही आज सर्व पक्षीय सर्व संघटना यांच्या वतीनं स्मार्ट मीटर कृती समितीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। यामध्ये जे मीटर बसवणारे जे अधिकारी आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ते मनमानी कारभार करायला लागलेले आहेत। कुठल्याही ग्राहकाची पूर्व परवानगी न घेता त्यांना कुठल्याही पद्धतीची नोटीस अगोदर न देता आणि ते मीटर चेकिंग केलेलं आहे किंवा नाही या गोष्टीची कुठलीही त्यांना अधिकृत माहिती न देता हे मीटर बसवत आहेत निघून जात आहेत। मात्र यापुढं असं अजिबात चालणार नाही, कारण जे आता आगाऊपणा करतील त्यांच्यावरती विद्युत कायदा कलम 171 नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचं काम हे स्मार्ट मीटर हटाव कृती समिती हे 16 ऑक्टोबरपासून ही मोहीम जिल्हाभर हातात घेणार आहे आणि या बेकायदेशीर स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना सळोखी पळख करून ही कृती समितीचे सर्व निमंत्रण पदाधिकारी हे त्यांना पळवून लावल्याशिवाय सोडणार नाहीत। वेळ प्रसंगी त्यांना धमकीसुद्धा देण्याची तयारी आज जनतेनं ठेवलेली आहे, कारण याचा उद्रेक भडकू नये म्हणून त्याची काळजी घ्यावी। संबंधित वीज वितरण डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचा सूचना देण्यात याव्यात। या पद्धतीनं तुम्ही त्यांना आदेश द्यावेत अशी मागणी आज आम्ही कृती समितीच्या वतीनं केलेली आहे। आणि याच्यामध्ये वीज वितरण अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं नाही घेतलं तर वीज वितरण अधिकाऱ्यांना येणाऱ्या दिवसामध्ये सळोखी पळख करून सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्तानं देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्मार्ट मीटर कृती समितीचा विजय असो। स्मार्ट मीटर कृती समितीचा विजय असो।